ठीक आहे. हॉकी माहितीचा आपला गेम आहे, सर्व काही आहे. ठीक आहे. हा पण माहितीच असेल तुम्हाला, आपला इंडियन बेस्ट ट्रॅक फ्लिकर, फेमस याच्या नावाने फ्लिक जास्तीत जास्त ओळखले जाते, संदीप सिंग. ठीक आहे. तर याच्यावर थोडं ॲनालिसिस करणार की जेणेकरून आपली फ्लिक जास्तीत जास्त डेव्हलप व्हावी. तर नेदरलँडचा प्लेयर आहे हार्सबर्गर. तुम्ही भरपूर त्याला फॉलो करत असता यूट्यूबला. सर्वात जास्त व्हिडिओ याच्यात आहेत, फॉर टीचिंग ऑल्सो. ठीक आहे. याचं काही फ्लिक्स बघूया. आवाज नसेल येत तर सांगा मला. टाकताना त्याची मुवमेंट बघा कसा आवडत होता. आणि ही थोडंसं मी का ठेवलंय ते लक्षात ठेवायचं, बॉल रोलिंग दाखवलाय. बॉल आतून बाहेरच्या साईडला रोल होतो ज्यावेळेस बॉल रिलीज होणार आहे. ठीक आहे. हे पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं आहे. या व्हिडिओमध्ये आता ही व्हिडिओ प्रॉपर ॲनालिसिससाठी घेतली की तुम्ही प्रॉपर एकदम स्लो मोशनमध्ये बघायचं आहे. लेफ्ट क्रॉस, सीजर, टोज पॉइंटेड, डायरेक्शन टू दी गोल पोस्ट, ऑल की पॉइंट्स बघून घ्या. लेफ्ट लेग बरोबर आता जो पडणार आहे तो बॉलच्या लाईनीत आणणार आहे, बॉलकडे त्याचा फेस आहे. ठीक आहे. नंतर सीजर झाली आहे, त्यावेळेस बॉल पूर्ण मागे बॉडीच्या, आणि मग बॉडी मागून पूर्ण पुढच्या पायापर्यंत बॉल ड्रॅग होतोय, अँगल कमी होत, आणि त्यानंतर बॉल फुल्ली शोल्डरच्या फोर्सनी बॉल आपण रिलीज करणार आहे. आणि नंतर बॉडी बॅलन्स करायला आपण राईट लेग मागून पुढे घेतोय. ठीक आहे. पण बॉडीचं पूर्ण रोटेशन होतंय बघितलं, बॅक टू फ्रंट. इंटरनल रोटेशन इन युअर राईट हँड आहे आणि एक्सटर्नल रोटेशन इन युअर लेफ्ट हँड आहे. म्हणजे लेफ्ट हात तुम्ही ओढताय एक प्रकारे आणि उजवा हात पुढे पुश करतायत. ठीक आहे. पूर्ण फोर्स तुम्हाला राईट हातचा फोर आर्म्स, शोल्डर आणि बॅक मसलने तुम्हाला फोर्स लावायचा आहे. त्याच प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण तुम्हाला इथे मदत करणार आहे. जसं आपण रोज डेली शिकलो की मुवमेंट कशा असल्या पाहिजे. ठीक आहे. आपला स्टार्टिंगला असतो लेफ्ट राईट, दोघं पॅरल असतील, दोघं सोबत असतील, पण दोघं पायांचे डायरेक्शन, दोघं फूट डायरेक्शन कुठे, डायरेक्ट डायगोनल टू दी बॉल ठेवले. त्यामुळे मी क्रॉस दाखवले फिगरमध्ये. ठीक आहे. नंतर लेफ्ट एकदम स्लाइटली उचलतो, लेफ्ट एकदम छोटासा टाकायचा आहे. इथे काही नाही, फक्त आपण स्टार्टिंग मुवमेंट असते लेफ्टला पायाची. त्यानंतर राईट पण थोडासा सेम ॲज इट इज, फक्त आपण ग्रीप मिळण्यासाठी रनिंग फास्ट इथून आपण चालू करत असतो. ठीक आहे. त्यानंतर लेफ्ट राईट, ही जी लेफ्ट राईट आहे, लेफ्ट आपण टच करताच राईट टाकतोय, म्हणजे किती क्विकनेस आहे. त्यामुळे हे दोन मी एकाच सेकंदात ठेवलेले, एकाच पॉइंटवर ठेवलेले, की लेफ्ट राईट कोणी कोणी डायरेक्टली जम्प मुवमेंट पण करतं इथे. ठीक आहे. आणि हा अप्रोच रन असतो. ही जम्प मुवमेंट दाखवलंय लेफ्ट राईट, सेम खाली पण तीच लेफ्ट राईट आहे, आणि इकडून पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला. ठीक आहे. तर ही जम्प मुवमेंट असणार आहे आपली. तर जम्प मुवमेंट मध्ये कोणाला क्वेश्चन पण येऊ शकतात की सर हा राईट पाय मागूनच टाकायचा आहे का, पुढून टाकला तरी चालणार का, किंवा तशी क्रॉस झाली नाही तर. ठीक आहे. असे पण क्वेश्चन तुमच्या मनात येऊ शकतात. त्यावेळेस ते सर्व ऑप्शन चालू शकतात. ओके. अगर मुझे लगता है कि अपेक्षा को पीछे से लेग डालने में प्रॉब्लम है तो आगे से डाल सकती है. अगर सबीला को क्रॉस डालना ही नहीं, लेकिन वो सिर्फ पास में लेकर, लेफ्ट लेग के पास में लेकर लेफ्ट जंप करने वाला, नेक्स्ट स्टेप डालने वाली है लेफ्ट लेग, तो भी चल सकता है, ऐसा कुछ नहीं. लेकिन ये जो मूवमेंट है लेफ्ट एंड राइट, वो एक्सेलरेशन मूवमेंट है. वहां पे मैक्सिमम फोर्स हम जनरेट करते हैं, बॉडी को ऐसे स्प्रिंग जैसे पास में लेकर ऐसे दूर छोड़ते हैं. ठीक है. तब वह बॉल कहाँ पे, आपके लेफ्ट लेग के टो पे. सबसे मेन बॉल कहाँ से स्टार्ट हो रहा है, लेफ्ट लेग के सामने बॉल है. जब हमने लेफ्ट लेग रखने वाले या क्रॉस करने वाले, बॉल का है लेफ्ट लेग के पीछे, लेफ्ट लेग के सामने. उसके बाद लेफ्ट लेग के सामने कब है, जब हमें स्टिक लगाना है बॉल को. ठीक है. यहाँ पे बॉल, स्टिक और बॉल का कांटेक्ट होने वाला है, तब नॉर्मल एंगल स्टिक का रहने वाला है 45 to 60 डिग्री, जब हम बॉल को पकड़ने वाले हैं स्टिक में. ठीक है. जैसे पकड़ा, हम लेफ्ट लेग जो पीछे वाला लेग है वो आगे निकलने वाला है मैक्सिमम लंच में. ठीक है. तो बॉल का है आपके राइट लेग के पीछे, बॉडी के भी पीछे बॉल आपके. ठीक है. और बॉल यही से आपको ड्रैग स्टार्ट करना है. ओके. और ड्रैग कहाँ तक करना है, आपके जो आगे वाला लेफ्ट लेग जाने वाला है वहां तक आपको फुल्ली ड्रैग करना है. कितना बड़ा ड्रैग है, इमेजिन करो आप. ठीक है. और ड्रैग
ये पूरी ड्रैग मूवमेंट है, बॉल कांटेक्ट विद ड्रैग मूवमेंट, ओके। और लास्ट जो मैंने एरो जहां पे खत्म हो रहा है वहां से आप बॉल को रिलीज करने वाले हो, वहां से बॉल गोल पोस्ट की तरफ आप छोड़ने वाले हो, या ग्राउंडेड जाएगा या एयर में जाएगा, ठीक है। डिपेंड ऑन यूर डायरेक्शन इन द गोल। गोल पोस्ट में आपका जहां पे टारगेट होगा वहां पे आप उसे डाल सकते हो, लेकिन टारगेट पूरा डिपेंड किस पर है, लास्ट मोमेंट पे। लेफ्ट लेग जो आपने रखा है ना आगे टूवर्ड्स द गोल पोस्ट डायरेक्शन, टो डायरेक्शन, उस पर डिपेंड होता है कि आपका बॉल गोल पोस्ट में कौन से साइड जाने वाला है, ठीक है। और उसके बाद लास्ट मोमेंट आती है राइट लेग की फॉर बैलेंस। जो फोर्स लगा दिया है आपने उसको बैलेंस करने के लिए राइट फुट आता है आगे, लेकिन राइट लेग कहाँ पर आता है, अंदर की साइड में आता है, पीछे की साइड में नहीं आता। कभी कभी सिद्धांत का पीछे के साइड आ रहा था, ठीक है, लेकिन आगे आना चाहिए। क्यों आगे क्यों आना चाहिए? क्योंकि बॉडी फुल्ली हम इंटरनल रोटेशन करने वाला है, पूरी बॉडी एक साइड से अंदर से बाहर रोटेट होने वाली। जब रोटेट होने वाले तब हम पूरे राइट लेग जो पीछे वाला लेग है, ओके, लेफ्ट राइट जंप वाला, ठीक है, वहां पे हमारी बॉडी फुल्ली कैसे बोलते हैं ना, एक्सल स्प्रिंग जैसे एक जगह पे रहती है। जैसे लेफ्ट डाला ना तो बॉडी ऐसे नीचे से ग्राउंड से ऊपर उठने वाली है, राइट टू लेफ्ट में जाने के लिए, ठीक है। तो स्प्रिंग जैसे उठते समय हमें ग्रेविटेशनल फोर्स प्लस आपका शोल्डर, ओके, प्लस आपका टो जो पीछे रहने वाला है वो पॉइंट करके टो पे रोटेशन करके आपको आगे निकलना है, ठीक है। तो ये सब जो भी बताया मैंने अभी, टो कैसे पॉइंट करता है वो आपको नेक्स्ट सब फोटोज में क्लियर हो जाएगा, ठीक है। ग्रिप, समीक्षा ने जो ग्रिप बोला सेम एज इट इज वी शेप ग्रिप है, ओके। अंडर आर्म ग्रिप होती है, अंडर आर्म मीन्स आपके हिप के नीचे, ओके, जो भी ग्रिप होती है उसे अंडर आर्म बोला जाता है, ठीक है। एल्बो पॉइंटिंग टुवर्ड्स द गोल पोस्ट, जब स्टार्टिंग में खड़े हैं हम नॉर्मल, जो स्टार्टिंग में लेफ्ट राइट बोला था, ओके, ये वाला स्टार्टिंग में जो स्टांस बोला था, जो लेफ्ट लेफ्ट साइड जो है वो हमारा जो एल्बो होता है वो गोल पोस्ट की तरफ होता है। क्यों? क्योंकि हमें 90 डिग्री एंगल में खड़े रहना है। तब हमारा फेस कहाँ पे होगा? हमारा फेस राइट साइड की जो साइड लाइन होती है वहां पे हमारा फेस होता है, ठीक है। इसलिए वो लेफ्ट एल्बो के सामने, एल्बो के साइड में आपका गोल पोस्ट रहेगा, ये ध्यान में रखो, ठीक है। दोनों हाथों में डिस्टेंस मिनिमम 20 सेंटीमीटर चाहिए, ठीक है। उससे अगर कम रहा, ओके, तो फोर्स लगा तो सकते हो लेकिन ज्यादा नहीं लगा सकते हो, और उससे ज्यादा भी रहा तो फोर्स लगा सकते हो लेकिन इतना ज्यादा नहीं लगा सकते। दो चांसेस है, हाँ। कोई कोई ऊपर से भी फेंकता है 20 सेंटीमीटर, कोई कोई 10 सेंटीमीटर डिस्टेंस से भी फेंकता है, ठीक है। ऐसे भी कोई है ड्रैग फ्लिकर, पर सबसे ज्यादा रिसर्च में देखा गया है जिसका 20 सेंटीमीटर डिस्टेंस रहा वो मैक्सिमम फोर्स बॉल पर अप्लाई कर सकता है, ठीक है। और इंडेक्स फिंगर अलॉंग द स्टिक, समीक्षाने पण मला जसं क्वेश्चन विचारला होता की सर इंडेक्स फिंगर का ठेवायची, तर इंडेक्स फिंगर स्टिकवर का असते तर स्टिक आपली रोल होऊन हातातल्या हातात, ठीक आहे, एक रिझन। सेकंड रिझन आपलं डायरेक्शन, बॉल गोल पोस्ट मध्ये जे टाकायचंय, आपण नेहमी लक्षात ठेवा जिथे आपण इंडेक्स फिंगर बोर्ड दाखवतो कधी पण कोणाला पण, ते डायरेक्शन आपलं असतं, ठीक आहे। तर डायरेक्शन कंट्रोल करण्यासाठी, टार्गेट कंट्रोल करण्यासाठी इंडेक्स फिंगर अलॉंग विथ स्टिक असते, ठीक आहे। जे राईट साईडचं काहीच एक्सप्लेनेशन केलं नव्हतं समीक्षाने, ते तुम्हाला समजणार पण नाही, तरी पण मी सांगून देतो, ठीक आहे। हे इसेंट्रिक इसेंट्रिक दिसतंय कंसामध्ये, सर्वांना ऐकू येते ना? Yes, sir. Yes, sir. इसेंट्रिक इसेंट्रिक जे दिसतंय ना ते कॉन्ट्रॅक्शन असतं, म्हणजे मसल जो असतो ना आपले मसल्स, तर इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन आणि आयसोमेट्रिक, ठीक आहे। इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन, आयसोमेट्रिक कॉन्ट्रॅक्शन, ओके, हे त्याचे आकुंचन म्हणतो ना आपण, एक प्रकारे आकुंचन असतात बघा, म्हणजे जवळ येतो मसल, लांब जातो मसल, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलीज होतो, त्याचं इसेंट्रिक आणि ते आहे कॉन्ट्रॅक्शन असतं, म्हणजे कुठे कुठे कॉन्ट्रॅक्ट होतो मसल, कुठे कुठे इसेंट्रिक असतो, कुठे कुठे आयसोमेट्रिक होतो, ठीक आहे। तर हे काय असतं मी तुम्हाला सांगतो, लेफ्ट एल्बो फ्लेक्शन, म्हणजे लेफ्ट एल्बो जो बघताय तुम्ही तो हातामध्ये वाकलेला आहे बघा, ठीक आहे, म्हणजे एल्बो मधून बेंड झालाय, ठीक आहे। पण आपण तिथे आता काय फोर्स लावलाय का? बिलकुल नाही, तो कुठे नॉर्मल स्टेजला आहे, फक्त आपण नॉर्मली स्टिक पकडली जेव्हा स्टार्टिंगला आपण तिथे उभो स्टान्स मध्ये, फक्त स्टिक हातात पकडली आहे, फक्त एल्बो बेंड आहे, आणि राईट हात जो आहे तो एक्सटेन्शन सरळ हात असतो, तो बेंड होता का आधी?
सर्वात स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण खाली वागतो, राईट हात पूर्ण सरळ असतो. तुम्ही इमॅजिन करा तुमच्या हातात स्टिक आहे आणि तुम्ही दोघं पायावर उभा आहात ड्रिबलच्या मुवमेंटला. त्यावेळेस तुमचा राईट हात पूर्ण सरळ असतो. त्यावेळेस ना तुम्ही कोणता फोर्स लावलेला असतो स्टिकला, काहीच नाही. एकदम लूज ग्रीप असते. ठीक आहे. त्यामुळे इसेंट्रिक म्हटलंय. इसेंट्रिक म्हणजे काय, की जिथे तुम्ही फोर्स अप्लाय केला नाहीये, तुमचे मसल कॉन्ट्रॅक्ट झालेले नाहीये, म्हणजे एक प्रकारे आकुंचन पावलेलं नाहीये. ठीक आहे. त्याला इसेंट्रिक म्हणतात. फ्लेक्शन म्हणजे काय, जिथे बेंड झालेलं आहे, एल्बो मध्ये बेंड झालाय, नी मध्ये बेंड झालाय. ठीक आहे. त्याला फ्लेक्शन म्हणतात. बोथ लेग स्लाइटली फ्लेक्स्ड. तुमचे दोघं पाय गुडघ्यामध्ये स्लाइटली बेंड झालेले आहेत. ठीक आहे. स्लाइटली एकदम, काही तिथं तुम्ही फोर्स लावलेला आहे का, आता काहीच नाही, फक्त नॉर्मल थोडस बेंड झालेले आहात. तर इसेंट्रिक कॉन्ट्रॅक्शन इथे पण. ठीक आहे. हिप फ्लेक्शन इसेंट्रिक सेम, आपण हिप मध्ये बेंड होतो. ठीक आहे. पण बॅक आपली बेंड होत नाही. लक्षात ठेवा, आपण कुठे बेंड होतोय, हिप मध्ये. तर हिप मध्ये पण, बॉडीमध्ये हिप मध्ये पण फ्लेक्शन झालेलं असतं. इथे पण आपण काहीच फोर्स लावलेला नाहीये. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी म्हणजे माहिती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, की आपण बॉडी बॅलन्स करण्यासाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपल्या ऍबडॉमिन जवळ असते. आताच पूर्ण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे, तुमच्या सेंटरला आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ज्यावेळेस आपला लंज जाणार आहे, त्यावेळेस आपण पूर्ण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॅक टू फ्रंट, म्हणजे राईट टू लेफ्ट, आपण ती ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यामुळे की आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळणार आहे. त्यामुळे ह्या थोडंसं पॉईंट तुम्हाला हे केले. ठीक आहे. तर नेक्स्ट स्लाइडला मी हे पॉईंट शक्यतो करणार नाही. जर तुम्हाला वाटलं करूशी तर मला सांगा. आणि यामध्ये अँगल ऑफ द स्टिक ग्राउंडचा 45 to 60 डिग्री असणार आहे. हा अँगल खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्मलला स्टार्टिंगला ही 45 to 60 डिग्री आपल्या कोणत्याही हॉकी मुवमेंटला मिनिमम एवढा अँगल असतोच. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला जशी मुवमेंट करायची त्यानुसार तो बदलत असतो. ठीक आहे. त्यानंतर अप्रोच रन बघूया. अप्रोच रन करताना जसा अँगल मी सांगितला होता, तोच अँगल कंटिन्यू होतोय. फक्त फक्त तुम्ही बॉडीचा जो तुमचा सीजी आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तो पुढे शिफ्ट करत चालले आहात. ठीक आहे. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट असं चालले आहेत. ठीक आहे. त्यावेळेस तुम्ही बघितलं, पहिला डावा पाय पडतोय, लेफ्ट लेग स्टार्ट विथ दोघं पायाने जाणार आहे. त्यानंतर लेफ्ट लेग पुढे पडला, त्यानंतर परत राईट पड. ज्यावेळेस लेफ्ट पडतोय, त्याचा लेफ्टचा जो टो पॉइंटेड आहे, तो जो बॉलकडे असणार आहे. जो शेवटच्या फोटोत तुम्हाला दिसतोय, त्याचा टो कुठे आहे, बॉलच्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. आणि स्टार्टिंग पासून तो जो अँगल असतो, तो 90 डिग्री मध्ये होतो. तुम्ही समजू शकता की सर्व पायाचे डायरेक्शन कुठे, गोल पोस्ट कडे. आणि हाच पाय काय इकडे पडतोय, तो 90, कारण आपल्याला तिथे ऍक्सेलरेशन करायचं बॉडीचं. ठीक आहे. त्यामुळे तो लेफ्ट लेग पॉइंटेड टू दी बॉल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता म्हटलंय बघा, मी इकडची राईट बाजू पण सांगतो, काम थोडंसं चेंजेस आहे. लेफ्ट एल्बो फ्लेक्शन सेम आहे. लेफ्ट एल्बो क्रॉस बेंडच आहेत एल्बो मध्ये. ठीक आहे. आता राईट एल्बो इथे मी एक्सटेन्शन म्हटलं, पण कॉन्सेंट्रिक म्हटलंय. मागे राईट एल्बो म्हटला होता, पण इसेंट्रिक म्हटलं होतं. मागच्या वेळेस तिथं फोर्स नव्हता अप्लाय केला, पण आता ज्यावेळेस आपण आता पुढची स्टेप काय येणार आहे, बॉल कॉन्टैक्ट की, त्यावेळेस थोड़ी, ठीक है, थोड़ी सी पैक पकड़ते हैं हम स्टिक. ठीक है. क्योंकि हमें फोर्स अप्लाई करना है. तो कॉन्सेंट्रेट क्यों हुआ ये, क्योंकि आपका मसल जो है वो कॉन्ट्रैक्ट हुआ है. ठीक है. कॉन्ट्रैक्ट हुआ, लेकिन उसमें कुछ चेंजेस हुए क्या, मीन्स अपनी जगह इनकेस अगर एल्बो बेंड किया है तो हमारा बाइसेप की साइज छोटी होती है और ऊपर आती है. तो यहाँ पे ऐसा कुछ नहीं हुआ है, सिर्फ हमने स्टिक पैक पकड़ी है. सिर्फ कॉन्सेंट्रिक, मतलब कॉन्सेंट्रिक मूवमेंट हुए, सिर्फ वो से छोटा भी हुआ है ना बड़ा नहीं हुआ. ठीक, नॉर्मली. ठीक है. इंसेंट्रिक मूवमेंट, और यही तो ग्राउंड के लिए. ठीक है. बाकी का स्टिक का एंगल सिर्फ और सिर्फ ग्राउंड से काउंट होता है, आपका ग्राउंड से लेकर आपका स्टिक का. ठीक है. नहीं तो आप बोलोगे सर फर्स्ट फोटो में अलग दिख रहा है, सेकंड फोटो में अलग दिख रहा है, थर्ड फोटो में तो अलग, इन फोटो में तो अलग ही है. ओके. उसका बॉडी टर्न होते गई है, पहले स्ट्रेट टूवर्ड्स दी गोल पोस्ट थी. ठीक है. उसके बाद थोड़ा सा लेफ्ट राइट टर्न होते गया. ठीक है. उसके बाद फिर से लेफ्ट होने वाला है, लेकिन उसकी जो स्टिक है ग्राउंड को 45 डिग्री ही रहने वाली है. ठीक है. उसके बाद है बॉल कांटेक्ट. ओके. तो जो फर्स्ट फोटो है वो लास्ट स्लाइड का लास्ट फोटो है.
ठीक है। वहां से जब लेफ्ट लेग के सामने बॉल है तब आप बॉल को स्टिक कांटेक्ट करने वाला हो, जैसे सेकंड फोटो में हो रही है, और वो ड्रैग स्टार्ट होने वाला है एंड थर्ड फोटो में जा रहा है। देखो बॉल कांटेक्ट हुआ और लेफ्ट लेग आगे निकला और बॉल यहाँ से आगे जाने वाला है। ठीक है, तो यहाँ पे भी सेम राइट फुट फॉरवर्ड आहे, ठीक आहे, आणि क्रॉस लेग मुवमेंट दिले बघा, राइट फुट स्टेप्स फॉरवर्ड, क्रॉस स्टेप्स इन फ्रंट और बिहाइंड लेफ्ट लेग और जम्प स्टेप. ठीक आहे, इथे और पण टाकलंय, जम्प स्टेप ऑरला आहे, कोणी कोणी क्रॉस टाकतं. ठीक आहे, आणि इथे असं पण म्हटलंय क्रॉस स्टेप इन फ्रंट और बिहाइंड लेफ्ट लेग. मी तुम्हाला तेच सांगितलं. कोणाकोणाचे आता हार्ट्सबर्गर हा घेतलाय आपण, तर हार्ट्सबर्गरचा लेफ्ट जो राईट लेग आहे क्रॉस होताना मागे पडलाय. ओके, तर काही काही तुम्ही युट्यूबला चेक करणार तर काही काहींचे पुढे पण पडतात आणि काही काहींचे ही मुवमेंटला क्रॉस होत पण नाही. ठीक आहे, ते फक्त जवळ ठेवून लगेच पाय उचलतात तरी चालू शकतं. ठीक आहे, डायरेक्टली जम्प जे घेतात त्यांना क्रॉस पडली नाही तरी चालतं. ठीक आहे, त्यामुळे डिपेंड, जर तुम्ही जिथून जास्त फोर्स अप्लाय करू शकणार तिथे तुम्ही ती मुवमेंट यूज करू शकतात. पण मॅक्झिमम तुम्ही क्रॉस केला तर जास्त ऍक्सलरेशन आणि जास्त फोर्स अप्लाय करू शकतात असं रिसर्च म्हणतो. परंतु काही काहींकडे नॅचरली पॉवर असते, ते बिंदास त्यांच्या मुवमेंट प्रमाणे बॉल फेकू शकतात. परंतु बॉडी इथे जवळ येणे आणि लांब जाणे म्हणजे एक प्रकारे आपण जे स्प्रिंग सारखे म्हणतो, इथे बघा सेकंड मध्ये पूर्ण बॉडी स्प्रिंग सारखे, पाय एकदम जवळ आले, नी मध्ये फ्लेक्स आहे, एकदम जवळ आलेत, आणि तिसऱ्या फोटोमध्ये बॉडी पूर्ण अशी मोकळी होते. मोकळी होते म्हणजे तुम्ही परत जवळ येऊन असं लांब जातायत, आणि तिसऱ्या फोटोमध्ये पूर्ण खाली वागतोय. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा पण तुम्ही अप्लाय करणार आहे बॅक टू फ्रंट. ठीक आहे, ऍट द पिकअप मुवमेंट द राईट फूट इज द फ्रंट ऑफ द बॉल. ठीक आहे, ज्यावेळेस पिकअप करतोय शेवटच्या फोटोत बघा, ज्यावेळेस बॉलला तुम्ही स्टार्ट करताय रोलिंग त्यावेळेस बॉल राईट लेगच्या समोर आहे. ठीक आहे, द लेफ्ट फूट इज फ्रंट फेसिंग द गोल. ओके, लेफ्ट फूट जो पुढे ठेवलाय थर्ड फोटोमध्ये बघा फक्त, तो पाय जो आहे तुमचा पूर्णतः गोल पोस्ट कडे आहे. लेफ्ट फूट इज फ्रंट फेसिंग द गोल. ठीक आहे, पूर्ण त्याचा टो पॉइंटेड टू दी गोल पोस्ट आहे, आणि द बॉल इज जस्ट आउटसाइड द सर्कल बिहाइंड द बॉडी. ज्यावेळेस रोल होतोय बॉल, ज्यावेळेस ड्रॅग करताय तुम्ही, त्यावेळेस पूर्ण बॉल तुमच्या बॉडीच्या बॅक साईडला आहे, जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम ड्रॅग करत फोर्स अप्लाय करू शकतात. ठीक आहे, आणि जितका तुम्ही ड्रॅग करताय ना तितका मॅक्झिमम फोर्स त्याच्यावर अप्लाय करतायत. ठीक आहे, आणि इकडे आता राईट साईडला अनालिसिस सांगतो मी. थर्ड क्लास लिव्हर असतो हा. थर्ड क्लास लिव्हर म्हणजे हे बायोमेकॅनिकल लिव्हर असतात, ज्याच्यामध्ये आपण फोर्स कसे अप्लाय करतो त्याचे काही आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट आहेत. तर याच्यामध्ये आपण फोर्स एफर्ट कुठे लावतोय एकदा वाचून दाखवतो. द एफर्ट इज द मिडल बिटवीन द फल्क्रम अँड लोड. फोर्स कुठे, एफर्ट कुठे लावतोय आपण, जो राईट हात आहे, जो मिडल ऑफ द स्टिक आपला आहे. ठीक आहे, 20 मीटर सेंटीमीटर दोघा हातात जो आहे, तर राईट जो आहे तिथे आपण मॅक्झिमम एफर्ट लावतोय. ठीक आहे, आणि जसं आपण म्हणतो घड्याळाचा काटा, तर जो सेंटर असतो त्याला आपण फल्क्रम म्हणतो, तिथं ती रोटेट होते. तर ह्यात इथे करता फल्क्रम काय आहे, आपली पूर्ण होल बॉडी आहे, आपली स्टिक पूर्ण गोल फिरणार आहे. ठीक आहे, आणि लोड कुठे आहे आपण टाकण्याचा, तर तो बॉल आहे. आपला लोड काय आहे, पूर्ण फोर्स आपला कुठे लोडवर टाकायचा आहे, म्हणजे पूर्ण बॉलवर टाकायचा आहे फिरवताना, आणि स्टिक पूर्णतः गोल फिरणार आहे बॅक साईडला. ठीक आहे, राईट टू लेफ्ट फिरणारे स्टिक. आता इथे पण बघा, लेफ्ट एल्बो इथे पण इसेंट्रिकच असतो. लेफ्ट एल्बोचा आपण इथे जास्त मॅक्झिमम यूज नाही करत. इथे राईट हँडचा जास्त यूज होतो. इथं आता राईट हात मागे सर्व ठिकाणी राईट हात हा सरळ होता. ओके, एक्सटेन्शन होता हातामध्ये, पूर्ण सरळ होता. पण या मुवमेंटला राईट हात बेंड होतोय, कारण आपल्याला इथे अँगल कमी करायचा असतो. ठीक आहे, स्टिकचा अँगल कमी करायचा असतो. करत असताना त्याच्यात कॉन्सन्ट्रेट मुवमेंट होती, म्हणजे आपले जे मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ठीक आहे, हिप जे असतं आपलं फ्लेक्शनच आहे. इथे हिप मधून आपण काही अप्लाय करत नाही, फक्त हिप मध्ये आपण पायाचे जवळ घेतलं होतं सेकंड फोटोमध्ये, सेकंड फिगरमध्ये, ते फक्त आपण पाय ओपन करतोय. ठीक आहे, म्हणजे स्प्रिंग सारखं जे जवळ केलं होतं ते ओपन करतोय. आता इथे याच्या पुढून हे मेन बघा, शोल्डर इंटरनल रोटेशन. ओके, शोल्डर इंटरनल रोटेशन जे म्हटलंय, तर बॅक साईडचा जो राईट हात आहे तुमचा, तो इंटरनली रोटेट होणार आहे, म्हणजे बॉडीकडे रोटेट होतोय. त्यावेळेस
शोल्डर कोणत्या साईडला आहे, आपण बॉल मागे ओढताना बॉल शोल्डर बाहेरच्या साईडला आहे, तर तो पूर्णतः इंटरनल रोटेट होणार आहे, म्हणजे आतल्या बाजूला रोटेट होणार आहे. ओके. आणि ॲबडक्शन इन बोथ लेग अँड लेफ्ट लेग लंच अँड फूट फेसिंग द गोल. ॲबडक्शन आणि ॲडक्शन असे मुवमेंट असतात. ठीक आहे. तर सेकंड फोटोमध्ये तुमची ॲडक्शन झाली आहे, म्हणजे दोघं पाय जवळ आहेत, आणि तिसऱ्या फोटोमध्ये ते लांब गेलेत. ठीक आहे. ॲडक्शन म्हणजे आपल्या जॉईंटचा दोन जे पॉइंट असतात ते जवळ येणे, आणि ॲबडक्शन म्हणजे लांब जाणे. ठीक आहे. तर आपण ॲडक्शन करून ॲबडक्शन करतोय. ठीक आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतोय, पूर्ण मसल आपण जवळ घेतले, असे एकदम आकुंचन पावले, आणि एकदम स्प्रिंग सारखं आपण त्याला सोडणार आहोत, जेणेकरून फोर्स अप्लाय करून मॅक्झिमम फोर्स आपण बॉलवर अप्लाय करू शकू. आणि ते सर्वात शेवटचा पॉईंट एकदम इम्पॉर्टंट म्हटलाय की अँगल ऑफ द स्टिक टू द ग्राउंड 30 to 40 डिग्री. जसं मी तुम्हाला सांगतो 20 ते 40 डिग्रीचा अँगल पाहिजे. ठीक आहे. पण रिसर्च अँगल हवाच असतो. ठीक आहे. कॉल आला होता, आवाज येतोय ना, कॉल आला होता मला थोडा. ओके. हॅलो. येतोय सर आवाज. ओके ओके ठीक आहे. आणि आता फोर्थ मुवमेंट आहे रिलीज फ्लिक, ज्यावेळेस आपल्याला बॉल गोल पोस्टकडे सोडायचा आहे. ठीक आहे. तर फर्स्ट फोटोमध्ये तुम्ही बघताय की फर्स्ट फोटो पासून तर फोर्थ फोटो पर्यंत आपल्याला पूर्ण बॉल सोडायचा आहे. तर तो बॉल कसा सोडायचा, कसा सिक्वेन्स मध्ये सोडायचा. मागच्या मुवमेंट मध्ये बघितलं की आपला ड्रॅग चालू झालाय, तो ड्रॅग होतोय मागच्या फूट पासून, राईट फूट पासून लेफ्ट फूट पर्यंत. तसा पहिल्या फोटोमध्ये आलाय, ड्रॅग होत आलेला आहे. ठीक आहे. रिलीजच्या वेळेस तुमचा मागचा टो बघा, पूर्ण बॉडी मागच्या पायापासून पुढच्या साईडला गेली, लेफ्ट लेग वर चालली बॉडी, पूर्ण वेट ट्रान्सफर होतंय. ठीक आहे. आणि पूर्ण ट्रान्सफर होत असताना तुमचा जो टो आहे, तो फक्त फिरतोय गोल. ठीक आहे. टो फिरतोय, फिरत असताना तुमची बॉडी टॉर्सो पूर्ण फिरते. ज्यावेळेस टोवर तुम्ही वेट फक्त क्रॉस करणार, आपण हिट मारताना पण करतो बघा, मागचा आपला जो पाय असतो, राईट लेग मागे असतो आपला. ठीक आहे. तो आपण थोडासा फिरवत असतो, जेणेकरून आपली पूर्ण बॉडी अशी फिरावी, टॉर्सो पूर्ण राईट टू लेफ्ट फिरावा. ठीक आहे. बॉल इज ऑन द राईट साइड ऑफ द राईट फूट, द स्टिक इज फुल कॉन्टॅक्ट विथ द बॉल. ड्रॅग करताना पूर्ण स्टिक तुमची बॉल कॉन्टॅक्ट सोबत असणार आहे, म्हणजे स्टिकचा बॉल सोबत कॉन्टॅक्ट कंटिन्युअसली असणार आहे जोपर्यंत तुम्ही बॉल सोडत नाही तोपर्यंत. ठीक आहे. ड्रॅग मध्ये असं नको की बॉल असं उडला साईडला गेला तर आपला फोर्स जनरेट होणार नाही. ओपन स्टिक स्ट्रेट बिहाइंड द बॉल, द कॉन्टॅक्ट बिटवीन द बॉल अँड स्टिक इज जस्ट अबाव द हुक. जस्ट अबाव द हुक जिथे म्हटलंय की बॉल जो आहे तुमचा, ज्यावेळेस तुम्ही ड्रॅग करताय तो स्टार्टिंगला आपल्या ब्लेड मध्ये असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट मध्ये तसं लिहिलंच आहे, द बॉल रोल्स ओव्हर द ब्लेड टुवर्ड्स द हुक. ओके. बॉल स्टार्टिंगला ब्लेड पासून आपण स्टार्ट करतो, ज्यावेळेस आपण अँगल कमी करतो त्यावेळेस बॉल हा रोल होतो, मध्ये जातो. ठीक आहे. म्हणजे आपलं जे स्टिकचं नेम असतं तिथे थोडंसं, तर ओके 10 सेंटीमीटर पर्यंत मध्ये रोल होतो, आणि ज्यावेळेस बॉल रिलीज करत असतो आपण त्यावेळेस तो मधून बाहेरच्या साईड बॉल रोल होतो, आणि मग बॉल रिलीज होत असतो. ठीक आहे. हे सर्वात मेन आहे. हे आपल्याला तुम्हाला डेमो एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच मी परत. ठीक आहे. देर इज अन ॲक्सलेशन ऑफ द आर्म्स, लेफ्ट एल्बो पुल्स बॅक, राईट व्रिस्ट पुसेस फॉरवर्ड ॲट द सेम टाइम. फ्लिक द बॉल इज स्ट्रेट लाईन इन टू द एअर. ठीक आहे. इथं जसं म्हटलंय मी, ॲक्सलरेशन मुवमेंट आहे, आपण पूर्ण फोर्स अप्लाय करतोय. त्यावेळेस इथे मुवमेंट काय होत आहे की आपण राईट हँडनी पूर्ण बॉल फुल फोर्सनी पुश करतोय. त्याच वेळेस आपला लेफ्ट हात काय करत असतो, तर ती स्टिक पूर्ण पुल करत असतो त्या बाजूला. ठीक आहे. म्हणजे रोटेट कम्प्लीट होण्यासाठी दोघा हाताचं काम काय, एक हात पुश करतोय आणि एक हात पुल करतोय. दोघा हातांनी आपण पुश नाही करत आहे. आपलं नेहमी आपण प्रत्येक स्किलमध्ये काय बघत असतो की राईट हात फोर्स अप्लाय करण्यासाठी किंवा ताकद लावण्यासाठी, स्ट्रेंथ अप्लाय करण्यासाठी यूज होतो, आणि लेफ्ट हाताचं फक्त काम काय, ॲजिलिटी आणि कधी कधी फक्त मुवमेंट कम्प्लीट करणं. ठीक आहे. तर इथे पण तेच होते की लेफ्ट हात बघा, सेकंड फोटो आणि थर्ड फोटोमध्ये लेफ्ट हात त्यांनी फक्त ओढत गेलाय, आणि राईट हात पूर्णतः फिरवलाय, शोल्डरचं पूर्ण इंटरनल रोटेशन झालंय, आणि पूर्ण शोल्डर हा कॉन्ट्रॅक्ट असतो, म्हणजे पूर्ण आकुंचन पावलेला असतो. ठीक आहे. आता इथे राईट साईडला जे म्हटलंय, राईट शोल्डर इंटरनल रोटेशन आयसोमेट्रिक. आता इथे आयसोमेट्रिक एक नवीन शब्द आला. पहिले आधी येत होते इसेंट्रिक येत होते, कॉन्सेंट्रिक येत होते. इथे आयसोमेट्रिक आला. आयसोमेट्रिक का आला की शोल्डरचा आपण पूर्ण यूज करतोय बॅक राईट साईडचा शोल्डरचा, त्यावेळेस जो शोल्डर नॉर्मल जागेवर असतो तो पूर्ण स्ट्रेच होतोय.
पूर्ण कॉन्सन्ट्रिक आहे, म्हणजे पूर्ण आपण त्याचा फोर्स अप्लाय करताना शोल्डरची बॅक साईडचा जो लॅटरल जो भाग असतो, ठीक आहे, तो पूर्ण भाग हा स्ट्रेच होत असतो शोल्डरचा. त्यामुळे तो आयसोमेट्रिक म्हणजे मसलचा साईज हा वाढत असतो, लेंथनिंग होत असते. त्यामुळे इथं आयसोमेट्रिक म्हणते. म्हणजे तुमचा फोर्स किती अप्लाय करताना शोल्डर किती जोरात मागे फिरणार आहे, हे यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आणि लेफ्ट शोल्डर इसेंट्रिक असतो, एक्सटर्नल रोटेशन. म्हणजे लेफ्ट हात जेव्हा पूल करतोय तो कोणत्या साईडला पूल करतोय, बाहेरच्या बाजूला. त्यावेळेस शोल्डरमध्ये एक्सटर्नल रोटेट होतोय आणि राईट मध्ये इंटरनल रोटेशन होतोय. राईट एल्बो एक्सटेन्शन इसेंट्रिक. इथे पण राईट एल्बो एक्सटेन्शन होतोय. आता आधी सेकंड थर्ड स्लाइड मध्ये फ्लेक्स झाला होता एल्बो. ओके. आता इथे परत जो बेंड होता आपला एल्बो मध्ये राईट हात, तो परत आपण पूर्णतः सरळ करतोय डायरेक्शन देण्यासाठी, लास्ट मुवमेंट पर्यंत बॉल सोडण्यासाठी. ठीक आहे. आणि ॲबडक्शन इन लेग, जसं मागे सांगितलं मी, ॲबडक्शन ॲडक्शन, पाय जवळ घेऊन लांब होत आहे. इथे पण पाय लांब आहेत. ठीक आहे. राईट अँकल प्लांटर फ्लेक्शन. आता अँकल बद्दल इथे म्हटलेलं आहे. जसं मी म्हटलं की तुमच्या टॉर्सो चेंज, बॉडी वेट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला अँकल खूप इम्पॉर्टंट असतो, कारण त्याला बॉडीचा पूर्ण टॉर्सो फिरवायचा असतो. बॉडी वेट ट्रान्सफर राईट टू लेफ्ट फूट. ओके. जी पूर्ण बॉडी आपली बॉल कॉन्टॅक्टच्या वेळेस राईट फूटवर होती, ती पूर्ण लेफ्टवर जाऊन आपण बॉल रिलीज करणार आहोत. ठीक आहे. इथे बघा, सर्वात शेवटी जर म्हटलं जसं मी टॉर्सो चेंज वन जे सांगतोय, देअर इज अ रोटेशन ऑफ द टॉर्सो. पूर्ण रोटेट झाली आपली बॉडी. आधी फेस कुठे होता, 90 डिग्री साईड, राईट साईड लाईनकडे आपलं फेस होतं. त्यानंतर पूर्ण आपली बॉडी टॉर्सो पूर्णतः गोलपोस्टच्या साईडला होतोय. ठीक आहे. आणि ही लास्ट मुवमेंट असते. दिस इज द लास्ट मुवमेंट ऑफ द स्किल. बोथ लेग टो डायरेक्शन टुवर्ड्स द टार्गेट. बॉडी वेट ट्रान्सफर राईट टू लेफ्ट. दिस इज द कंटिन्यू प्रोसेस ऑफ बॅलन्सिंग अवर बॉडी. ओके. ही लास्ट मुवमेंट असते. याचे ज्यावेळेस लास्ट मुवमेंट आपली कम्प्लिटली बॉल रिलीज होतो, त्यावेळेस आपण आपली बॉडी बॅलन्स करण्यासाठी आपले दोघं टोज गोल पोस्टकडे येत असतात. ठीक आहे. कारण फोर्स आपण बॅक टू फ्रंट लावलेला असतो. त्यामुळे पूर्ण आपला बॉडीचा वेट जो असतो मागून पुढे आल्यामुळे आपल्याला बॉडी तिथे ट्रान्सफर करावं लागते. ठीक आहे. कारण ते सर्व क्विक होत असतं. काही मायक्रो सेकंदामध्ये आपण ती मुवमेंट करत असतो. त्यामुळे आपल्याला बॅलन्स करणं पण इम्पॉर्टंट आहे. आणि बॅलन्स करण्याच्या मुवमेंटला आपण फॉलो थ्रू म्हणत असतो. ज्यावेळेस आपण बॉल पूर्णतः रिलीज करून देतो आणि त्यानंतर आपल्याला ते बॅलन्स करावं